एव्हरीवन, मी स्नेहा आणि स्वागत आहे तुमचं चविष्ट कुटुंबामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दैवज्ञ ब्राह्मण लोकांची जुनी पद्धत रेसिपीची। तर ती असणार आहे भरलेला पापलेट। काही लोक त्याला चटणी भरलेला पापलेट देखील म्हणतात। आपण शॉर्ट मध्ये भरलेला पापलेट म्हणूया आणि वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आवडला की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मी पापलेट घेतलेला आहे, स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला कट मारायचा, आडवा कट मारायचा आहे। इथे आपलं स्टफिंग भरलं जाणार आहे। आता स्टफिंग साठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण ते बघूया आणि स्टफिंगची आपण तयारी करूया। स्टफिंग साठी लागणारं साहित्य आहे हे नारळ आहे ओला, थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला, आणि लसूण आहे, आलं, एक मिरची घेतलेली आहे, तुमच्या तिखट प्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कोथिंबीर आणि हा पुदिना आहे। आता हे एकत्रित आपण वाटून घेऊया मिक्सर मध्ये आणि मग आपण रेसिपी बघूया। अशा प्रकारे आपलं वाटून तयार झालेलं आहे। आता यासाठी अजून एक आपल्याला साहित्य लागणार आहे म्हणजे कोळंबी लागणार आहे। कोळंबीचे आपण बारीक बारीक तुकडे करूया। जर तुमच्याकडे करंदी असेल तर तुम्हाला तुकडे करायची गरज नाहीये, माझ्याकडे करंदी नाहीये त्यामुळे आता मी कोळंबीचे बारीक तुकडे करून घेते। बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक छान। आता माझी उरलेली देखील मी कट करून घेते। पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता गॅस पेटवलेला आहे। तेल गरम झाले की आपण जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। आता आपण तेल गरम झालेलं आहे, वाटण व्यवस्थित टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि व्यवस्थित परतवायचं आहे। आधी व्यवस्थित वाटण आता मिक्स करून घेते, व्यवस्थित भाजून घ्यायचं। जे की आपली मिरची आहे, लसूण आहे ते छान आपलं परतवून झालं पाहिजे। तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आपल्या याच्या आधीचे जो 2 व्हिडिओ होते, जसे की साच्यातला अंडा आणि दैवज्ञ ब्राह्मण पद्धतीचा हिरवा कालवण मधला पापलेट, याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, खूप छान वाटलं बघून। पण काही लोकांनी कमेंट केली की दैवज्ञ ब्राह्मण खातात का, दैवज्ञ ब्राह्मण अंडी कधीपासून खायला लागले, पापलेट कधीपासून खायला लागले। तर माझं म्हणणं एकच आहे, प्रत्येक जण आपली पाककृती जी आहे ती मांडत असतो आणि मी सुद्धा तेच करते आहे। तर तुम्ही पाककृतीला वाव द्या, ना की तुम्ही नको त्या गोष्टीवर फोकस करा, त्यामुळे उगाच वाद होतात। आणि त्याच्यापेक्षा तुम्ही पाककृतीला जर तुम्ही जे तेवढा उत्साह आणि प्रतिसाद दिला तर मला ते अजून आवडेल। तर ठीक आहे, याच्या पुढे आपण अजून रेसिपी बघणारच आहोत आणि तुमची साथ अशीच माझ्यासोबत राहू द्या। आता आपण पुढे रेसिपी बघूया। छान वास येतो आहे, मसाला छान परतवून झालेला आहे आपला। आता आपण यामध्ये कोळंबी घालूया, चवीनुसार मीठ यामध्ये लागेल त्याप्रमाणे मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित ही कोळंबी आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे। तर व्यवस्थित आपलं स्टफिंग तयार आहे, एकदम चमचमीत दिसते आणि मस्त वास सुटलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि पॅन साईडला करूया आणि आपण आता पुढच्या स्टेपला जाऊया। तर चला सुरुवात करूया। इथे मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे, लाल तिखट चवीनुसार, थोडंसं धना पावडर, मीठ टाकतोय चवीनुसार आणि लिंबू टाकायचं आहे थोडंसं। लिंबामुळे काय होतं ना, तुमची जी पापलेटची वरची स्किन आहे ती थोडीशी टाईट व्हायला मदत होते आणि तेल जास्त ऑब्झर्व करत नाही, त्यामुळे थोडंसं लिंबू टाकायचं आपण त्यामध्ये, त्यामुळे तेल कमी लागतं आणि शॅलो फ्राय करताना तसंही तेल कमीच लागतं आणि लिंबामुळे अजून कमी होतं। फक्त हाच उद्देश आहे की जे लोक हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उत्तम आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण पापलेटच्या वरून लावणार आहोत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मी व्यवस्थित पापलेटच्या वरून लावून घेते। मी वरून कट्स मारलेले नाहीये, कारण आतला जो मसाला आहे तो बाहेर निघू शकतो किंवा पापलेट तुटू शकतो, त्यामुळे व्यवस्थित मी लावून घेते सगळा मसाला आणि आपण याला आता लावून साईडला ठेवूया। आणि थोडासा जो मसाला शेवटचा असेल तो एक हात आपण आतून देखील फिरवणार आहोत, त्यामुळे याचा देखील फ्लेवर याला येईल। जे स्टफिंग केलेलं होतं ते थंड झालेलं आहे। आता मी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आतमध्ये स्टफ करून घेते। तुम्हाला जर चम्मचच्या साहाय्याने करायचं असेल तर तुम्ही चम्मच वापरू शकता, मला हाताने कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी हाताने भरून घेते। बघू शकता व्यवस्थित असं आपल्याला भरायचं आहे आतमध्ये पर्यंत। दिसत असेल वरून पापलेट फुगला आपला, पूर्ण व्यवस्थित स्टफिंग भरायचं आहे।
बघू शकता सगळं मी व्यवस्थित यामध्ये लावून घेतलेलं आहे स्टफिंग. तुम्ही कसंही करा, हाताच्या साह्याने करा, कसंही करा, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं. झालेलं आहे. आता याला आपण वरून एक रव्याचं कोटिंग करणार आहोत. घेतलेला आहे थोडासा, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपण आणि यामध्ये देखील थोडंसं मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पापलेटला वरून याचं आपण कोटिंग करणार आहोत. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही तांदळाचे पीठ देखील मिक्स करू शकता. व्यवस्थित पापलेट आता यामध्ये आपण अशा प्रकारे कोटिंग करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी. स्टफिंग भरल्या कारणाने थोडंसं हार्ड पडतं, तर हाताने तुम्ही अशा प्रकारे सगळ्या बाजूने तुम्ही लावून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजूने व्यवस्थित कोटिंग करून झालेलं आहे. पॅनमध्ये साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता हा आपण इकडे शिफ्ट करूया गरम तेलामध्ये. आधी बघूया आपण तेल आपलं गरम झालेलं आहे का. गरम झालेलं आहे. व्यवस्थित हाताने उचलून आपण यामध्ये शिफ्ट करणार आहोत. घाई करायची नाहीये की स्टफिंग बाहेर पडेल. असं तुम्हाला स्टफिंग असताना जर तुम्हाला जमणार नसेल तर अजून एक पद्धत आहे की तुम्ही धाग्याने त्याला थोडंसं बांधून ठेवू शकता. तसंही तुम्ही करू शकता. मी आता धाग्याने बांधलेलं नाहीये, पण जर तुम्हाला स्टफिंग पडेल वगैरे थोडीशी भीती असेल तर तुम्ही स्टफिंगला वगैरे पापलेटला वरून कव्हर करू शकता धाग्याने. आपण टर्न करायचं आहे. एका बाजूने आपला झालेला आहे. कशा प्रकारे करायचं मी दाखवते तुम्हाला. असं एका बाजूने पलिता घालायचं आणि हलक्या हाताने व्यवस्थित याला असं शिफ्ट करायचं. बघू शकता किती इझिली आपण याला शिफ्ट केलेला आहे दुसऱ्या बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता आपल्या दोन्ही बाजूनी आपण तळून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये सर्व करूया. खूप छान वास येतोय, छान घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये. अत्यंत सोपी रेसिपी आहे. बघू शकता दिसायला पण एकदम छान दिसते आहे. तुम्हाला पण पटकन खावंसं वाटत असेल, पण कॅमेरामधून खाऊ शकत नाही तुम्ही, त्यामुळे तुम्हाला ते घरीच बनवावं लागेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की घरी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून तुम्हाला कुठल्या जर रेसिपी हव्या असतील तर त्या देखील तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.